नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी केलेला आहे फ्राईड राईस आणि त्याच्यावरती हे जे मी टाकते शेव नसून हे नूडल फ्राय केलेले आहेत एकदम मस्त असे. तर एकदम मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे. एकदम साधी सिंपल अशी मी केलेली आहे ही रेसिपी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता इथं मी तांदूळ घेतली आहे अर्धा किलो. बासमती तांदूळ घेतली आहे मी, तुम्ही कोणती पण घेऊ शकता. तर आता ही जी तांदूळ आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेते 2-3 पाण्याने. तर आता आपली ही तांदूळ छान अशी धुवून झाली आहे. तर आता हे कुकरमध्ये टाकून घेते मी तांदूळ. तर ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतलंय मी चवीपुरतं आणि 1 तांबेभर पाणी टाकलेलं आहे. 1 बोट बुडल एवढंच पाणी टाकायचं, 1 इंच फक्त. तर आता इकडं मी गॅसवरती कुकर लावून घेतलेला आहे. तर तोपर्यंत आपण नूडल्स शिजवून घेऊया. तर आता हे गरम पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेते मी आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलंय. आता छान अशी पाण्याला उकळी आली आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता हे नूडल जे आहेत शिजवून घेणार आहे. अर्धे कच्चे, जास्त शिजवायचे नाहीत हे आपल्याला नूडल. तर आपले हे नूडल छान असे शिजलेले आहेत. तर मी आता ते काढून घेते. तर चाळणीमध्ये काढून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये लगेचच आपण गार पाणी ओतूया थंड, म्हणजे हे आपले जे नूडल आहेत तर एकदम असे मोकळे फट होतील. त्याच्यामुळे शिजवल्याच्या नंतर लगेच पाणी ओतून घ्यायचं नूडलमध्ये, म्हणजे आपले जे नूडल आहेत एकदम मोकळे असे होतात. तर आता हे साईडला ठेवून देते मी नूडल गार होण्यासाठी. तर आता आपला भात पण झालेला आहे शिजून. तर आता हा जो भात आहे तर मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेला होता अर्धा तास. तर आता इथं मी कांदा चिरून घेतला आहे, एक आलं लसूण पण घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि मिरची पण घेतलेली आहे चिरून, पत्तागोबी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपले हे जे नूडल आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळे फट असे झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घेते मी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता ह्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ आणि हे मी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे. तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. तर आता हे मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेते मी. छान असं हे मिक्स करून घेते एकदम मस्त. तर छान असे हे मोकळे फट आपले नूडल्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता इकडं मी कढई ठेवली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय. आता एक नूडल टाकून बघितलंय की तेल गरम आहे का नाही म्हणून. नूडल तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम गरमच पाहिजे आणि फुल गॅसवरच हे नूडल तळून घ्यायचे आहेत. आता तो पहिला घाणा मी काढून घेतला आहे. आता परत ह्याच्यामध्ये नूडल टाकून घेतलेले आहेत. नूडल टाकले की ते असं शेव जसे असते तसेच होऊन बसते हे नूडल, पण नंतर मोकळे फट होते हे नूडल. तर फुल गॅसवरच हे नूडल तळून घ्यायचे आपल्याला. तर हे नूडल तळून झालेले आहेत माझे, तुम्ही बघू शकता. ताटामध्ये काढून घेते मी हे नूडल.
तर आपले नूडल तळून झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतर हे नूडल जे आहेत एकदम कुरकुरीत असे होतात. तुम्ही बघू शकता जसे की शेवच आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात हे नूडल. तर आता आपण ह्याच्यामध्ये आता इकडं मी गॅसवरती मोठी कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आणि जिरी मोहरी पण टाकली ह्याच्यामध्ये. जिरी मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेते मी. आता ही बारीक चिरलेली मिरची पण ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि कढीपत्ता पण टाकून घेते ह्याच्यामध्ये. छान असं थोडं लालसर होईपर्यंत परतून घेते हे फोडणी मी. तर आता आपली ही फोडणी छान अशी परतून झालेली आहे. लसूण थोडा लालसर झाला आहे. त्याच्यामध्ये लगेच आता मी हे चिरलेला कांदा जो आहे तो टाकून घेते आणि कांदा पण छान असा लालसर होईपर्यंत परतून घेते. कांदा थोडा बारीक झाला आपला की त्याच्यामध्ये ही पत्तागोबी टाकून घेते मी. पत्तागोबी पण छान अशी परतून घ्यायची आपल्याला. तर मी आता हे पत्तागोबी जे आहे ते छान अशी परतून घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी परत चाट मसाला टाकून घेते आणि बिर्याणी मसाला पण ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे मी थोडासा 1 चमचा. व्हेज बिर्याणी मसाला. आता हे जे टाकले मी मसाला तर फ्राईड राईस मसाला आहे. आता ह्याच्यामध्ये सोया सॉस पण टाकलाय मी 2 चमचे. टोमॅटो सॉस पण टाकलाय 2 चमचे. आता हे सगळे जे आहेत मसाले छान असे परतून घेते मी. त्याच्यानंतर आता हे लाल तिखट पण टाकून घेते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी हळद टाकली नाही आहे. तर आता हे जे शिजवलेला भात जो आहे तो टाकून घेते ह्याच्यामध्ये. छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे मसाले जे आहेत त्या भाताला लागायला पाहिजेत. तर आता मी हे छान असं परतून घेतले. सगळे मसाले जे आहेत आपल्या भाताला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. भातामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं होतं त्यानुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते चिरलेली आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घेते. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आपला भात राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यावर आता मी हे जे आपण नूडल तळून घेतलेले होते शेवप्रमाणे ते टाकून घेते. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे हे नूडल झालेले आहेत. नूडल आणि आपला हा फ्राईड राईस छान असा तयार झालेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर, थोडासा बारीक चिरलेला पत्तागोबी पण टाकून घेते. तर आपला हे राईस तयार झालेला आहे. वरून थोडंसं लिंबू पण टाकून घ्यायचं, पिळून घ्यायचं. तर आपलं हे फ्राईड राईस छान असं तयार झालेलं आहे नूडलचं. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.